फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप। तुम्ही पाहताय सावडीन्यूज.com। पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड नजीक दुचाकी व डंपरच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार। पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड नजीक दुचाकी व डंपरची धडक झाल्याने यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश सुरेंद्र चौधरी वय 22 राहणार नवी सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे हे त्यांची ज्युपिटर MH19 DG 1746 या दुचाकीने जेजुरी येथून पुण्याकडे जात असताना सासवड नजीक ताथेवाडी परिसरात पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरती उभ्या असलेल्या डंपर MH46 BU 5035 या डंपरला पाठीमागून दुचाकीची धडक बसली व या धडक बसल्याने दुचाकीस्वार भावेश यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। भावेश यांच्यासोबत योगिता मधुकर साहनी या देखील दुचाकीवरती पाठीमागे बसलेल्या होत्या। या योगिता मधुकर साहनी वय 21 राहणार भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत। त्यांना पुणे येथे पाठवण्यात येणार असल्याचाही प्राथमिक माहिती मिळते। एकंदरीत या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झाला या ठिकाणी वारंवार अपघात होतात। ही जे ठिकाण आहे या ठिकाणी अनेक वेळा अपघात होत आहेत। पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचं विस्तारीकरण होण्या अगोदर देखील या जागेवरती अनेक वेळा अपघात झालेले आहे। ब्लँक स्पॉट म्हणून हा ओळखला जातो। या ठिकाणी अनेक वेळा अपघात होत आहेत, परंतु जर बघितलं तर हा जो डंपर आहे हा महामार्गात अचानकपणे उभा करण्यात आला का? या ठिकाणी डंपर उभा असताना तो डंपर उभा आहे तर त्या ठिकाणी काही दिशादर्शक फलक लावण्यात आला होता का किंवा निष्काळजीपणे हा डंपर लावण्यात आला होता का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण हा डंपर अशा पद्धतीने उभा असल्यामुळं दुचाकी ही त्यावरती धडकली आणि या अपघातामध्ये दुचाकीस्वार भावेश यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। एकंदरीत या बाबतीत पोलीस तपासामध्ये माहिती उघड होणारच आहे। तपासामध्ये नेमका अपघात कसा झाला हे देखील लवकरच समोर येईल। मात्र या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरील वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। धन्यवाद।